नमस्कार. पावसाळ्याच्या दिवसात खमंग चटपटीत असं आपल्याला नेहमीच खावंसं वाटतं. आज मी तुम्हाला तिखट आणि आंबट अशा मस्त भरलेल्या मिरच्या दाखवणार आहे आणि ते आता आपण बघू. भरलेल्या मिरच्यांसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. या धुवून घेतलेल्या, देठं काढून आणि अशा मधून कट करून घेतलेल्या मिरच्या आहेत. हे सगळं हळद, तिखट, मीठ, ओवा, धणेपूड, लिंबू आहे चिरून घेतलेला, डाळीचं पीठ आहे आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. एवढ्या साहित्यात या आपण भरलेल्या मस्त मिरच्या करणार आहोत. त्याच्यासाठी हे डाळीचं पीठ मी आता भाजून घेणार आहे. मस्त खमंग भाजून घेणार, मग त्याच्यात हे सगळं टाकणार आणि मिरच्यांमध्ये भरणार. तुम्हाला दाखवते मी नंतर. या गरम कढईत मी हे डाळीचं पीठ टाकते आणि ते मंद गॅसवर खमंग भाजून घेते. आणि तो एकसारखा करून घ्यायचा. हा आता गोळा मी सारखा करून घेतलाय. हे असं थोडं थोडं घेऊन या मिरचीमध्ये घट्ट भरायचं. दोन्ही साईडने भरायचं आणि पक्क्या चिटकवून टाकायच्या त्या, म्हणजे ते बाहेर येत नाही पीठ. असं अशा सगळ्या मिरच्या मी भरून घेते. या सगळ्या मिरच्या मी आता भरून घेतल्या आहेत मस्तपैकी, दाबून दाबून पीठ लावून. आता ही कढई गरम करायला ठेवली आहे. याच्यात भरपूर तेल घालायचं आणि या मिरच्या अशा ठेवून द्यायच्या. गॅस बारीक करायचा आणि मंद गॅसवर आता या शिजू द्यायच्या आणि नंतर मग आपण त्या उलट पलट करून भाजून घेऊ. या बघा, एका साईडने झाल्या आहेत या. आता आपण दुसरी साईड पण त्याची हे करून घेऊ, भाजून घेऊ छान. आपल्या खमंग भरलेल्या मिरच्या आता तयार आहेत. या बघा किती छान झाल्या आहेत त्या. या आपण खिचडीसोबत किंवा वरण भातासोबत, कशासोबत पण, भाजीपोळीसोबतसुद्धा आपण तोंडी लावायला घेऊ शकतो. या मिरच्या आता मी गॅस बंद करून काढून घेते. हा आज आमच्याकडचा संध्याकाळच्या जेवणाचा बेत आहे. गरम कढी, गरम खिचडी आणि तोंडी लावायला या मस्त खमंग मिरच्या. खमंग, कुरकुरीत आणि आंबट तिखट अशा या मिरच्या फारच छान लागतात. तुम्ही पण असा बेत अवश्य तुमच्या घरी बनवा. धन्यवाद.